नमस्ते, मी कल्पना सूर्यवंशी दोधारा ॲस्ट्रोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. मी आज एका कार्मिक रेमेडीबद्दल बोलणार आहे. आपल्या वैदिक ग्रीडमध्ये आपला एक नंबर जर खराब असेल किंवा तो अवेलेबल नसेल, बरेच नंबर आपल्या वैदिक ग्रीडमध्ये अवेलेबल नसतात, उपलब्ध नसतात. तर त्याची रेमेडी आपण कशी करायची आणि जो मिसिंग नंबर आहे त्याची एनर्जी कशी घ्यायची, त्याच्यासाठी ह्या छोट्या मोठ्या रेमेडीज असतात. तर आपला एक नंबर जर खराब असेल तर त्याची एनर्जी मिळवण्यासाठी खूप चांगल्या चांगल्या रेमेडी वैदिक ॲस्ट्रोलॉजीमध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. आपल्या पुरातन जे आपले वैदिक शास्त्र आहे, जे ज्योतिषशास्त्र आहे, त्याच्यामध्ये ह्या खूप चांगल्या पद्धतीनं लिहून ठेवलेल्या गोष्टी आहेत. सूर्य उगवायच्या आत उठणे, सूर्याची कोवळी उनं आपल्या अंगावरती घेणं ही एक रेमेडी आहे. सूर्याला अर्घ्य देणं, तसंच गायत्री मंत्राचं उच्चारण 108 वेळेला दररोज ऐकणं किंवा आपण जर रोज चॅन्टिंग केलं तर ते अजूनच चांगलं. सगळ्यात महत्त्वाची रेमेडी, आपण आपल्या वडिलांच्या बरोबरचे आपले नातेसंबंध खूप चांगल्या पद्धतीनं ठेवणं. आपण आपल्या घरातल्या बऱ्याच व्यक्तींना, म्हणजे जवळजवळ सर्व व्यक्तींना आपण गृहीत धरून चाललेलो असतो. तसं न करता जाणीवपूर्वक जर तुम्ही तुमच्या वडिलांशी दररोज बोलायला सुरुवात केली, त्यांची विचारपूस करायला सुरुवात केली, तर तुमचा एक नंबर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला सपोर्ट करायला सुरुवात करेल. जेवढे पण तुमचे मॅक्झिमम प्रॉब्लेम्स असतील आयुष्यामधले, ते सुटण्यासाठी तुम्हाला याची खूप मदत होईल. ही आणि अशाच पद्धतीच्या माहितीसाठी कनेक्टेड राहा. नमस्ते. थँक्यू.